जितेंद्र भावे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, खरा की खोटा? दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नाशिक अशोक स्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती प्रियांका या आपल्या कार्यस्थळी वेळेवर हजर राहत नाही. शिवाय त्यांनी आपल्या वैयक्तिक चारचाकी वाहनात महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून नागरिकांची तसेच प्रशासनाची देखील दिशाभूल केली आहे. याच बाबतीत त्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला, म्हणून या महिला अधिकाऱ्यांनी आपण महिला असल्याचा दुरुपयोग करत त्यांना प्रश्न विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, त्यात महिला आणि पुरुष या सर्वांवर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात श्रीमती प्रियंका जोकुळकर मॅडम यांना महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांनी शहानिशा करण्यासाठी संपर्क केला असता मला मीडियाशी बोलायचे नाही, प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे असे बोलून प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना बगल दिली आहे. त्याचबरोबर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाटे यांनी देखील एका निवेदनाद्वारे सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आव्हाड यांना आपल्या निवेदनाद्वारे सूचित केले आहे की सरकारी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते जेव्हा एखादी तक्रार घेऊन जातात तेव्हा सरकारी कर्मचारी जो लोकसेवक म्हणून काम करत असतो, परंतु हे सरकारी कर्मचारी आता जनतेचेच बाप त्यांना प्रश्न म्हणून बसलेले आहेत. त्यांना प्रश्न विचारणाऱ्या ते कायद्याचे धाक दाखवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काही प्रत्यय सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे देखील बघावयास मिळाला आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आव्हाड यांनी देखील विनोद नाटे यांना निवेदन देताना व्हिडिओ शूटिंग माझ्या कॅबिन मध्ये करायची नाही असा सज्जड दम दिला. सर, मी विनोद नाटे, भूमिपुत्र फाउंडेशन. तर मी महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढत असतो. शोषित पीडित अन्यग्रस्तांना आम्ही मदत करतो. तर 27 तारखेला जे इथं पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी गेले, त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सर, जर असं होत राहिलं म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये बोललेल्या शब्दांमध्ये आपण मोटिव्ह, त्याचा उद्देश, हेतू आपण पाहिला पाहिजे. जर त्यांचा तिथे जाऊन विनयभंग करण्याचा हेतू नव्हता, तुम्ही ते बंद करा. मला बोलायचं नाही सर, मला काय इंटरव्ह्यू नाही द्यायचा आहे. नाही, इंटरव्ह्यू नको आहे सर मला तुमचा. अर्ज द्यायचा आहे. हां, मला बेसमरी व्हावं ह्या गुन्ह्यामध्ये, प्रकरणामध्ये. द्या बाहेर. पण सर, रेकॉर्डिंगला काय मला नाही पाहिजे सर. तसं नाही ना, हे प्रत्येक ठिकाणी आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे सर. आपण तुम्ही बाकी रेकॉर्डिंग करा, मला बोलायचं नाही रेकॉर्डिंग मध्ये. त्याचं काय, तुम्ही रेकॉर्डिंग करा, तुम्हाला काय स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आहे, पण नाही, आमचा अर्ज घेऊन यावर अर्ज बाहेर घेतात स्वीकारतात. बरं, ठीक आहे. पण सर, असं जर झालं, सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्या सरकारी कार्यालयामध्ये जाऊन प्रश्न विचारायचे का नाही, हा प्रश्न उभा राहायचा. तुम्ही अर्ज तिथं द्या आणि नंतर या बोलायला. ते बंद करत असेल तर बोला. बरं, ठीक आहे, बंद करा, पॉज करा त्याला. हे सर्व सरकारी कर्मचारी कॅमेरा समोर बोलायला का घाबरतात? यांच्या मनात चोर कुठे लपला आहे? जनतेसमोर सर्व गोष्टी पारदर्शकपणे का येत नाहीत? सर्व सरकारी कार्यालयामध्ये प्रशासनाने कॅमेरे बसवलेले आहेत ते का? कारण सरकारी कार्यालयातील सर्व प्रकार हा पारदर्शक असला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. शिवाय सरकारी कार्यालयात बसलेले मोठमोठे अधिकारी स्वतः मीडिया समोर बाईट देतात की सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण व्हिडिओ शूटिंग करू शकता. मग हे सगळे फक्त दाखवण्यापुरतेच आहे का? सरकारी कार्यालयात गेल्यानंतर इतर अधिकारी कोणालाही शूटिंग का करून देत नाही? सर्वसामान्य नागरिकांपासून त्यांना काय लपवायचे, हा देखील सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे. याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजने भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाटे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. बघा सविस्तर. मी विनोद नाटे, संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र फाउंडेशन. बरं, आज तुम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशनला आले होते, कशा संदर्भात आले होते? 27 तारखेला जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकार्यांवर वैद्यकीय पशु त्या दवाखान्यामध्ये गेले आणि महिला डॉक्टरला, त्या अधिकाऱ्याला जाब विचारला, म्हणून त्यांनी विनयभंगाचा गुन्हा या पोलीस स्टेशनला दाखल केला. तर
जर असं झालं म्हणजे उद्या जेव्हा आम्ही सरकारी कार्यालयामध्ये जातो, म्हणजे मी असेल किंवा जितेंद्र भावे असतील, कुणी असू द्या, किंवा एखादा सामान्य नागरिक असेल, तो जेव्हा सरकारी कार्यालयामध्ये जातो तेव्हा तो त्या पदाशी, त्या खुर्चीशी भांडत असतो. त्या खुर्चीवर महिला बसली आहे की पुरुष बसला आहे आम्ही ते बघत नाही. त्यामुळे कुठलाही गुन्हा दाखल करताना किंवा ती घटना, तो शब्द, तो उच्चारण्यामागील हेतू आणि उद्देश आपण तपासला पाहिजे. जर जितेंद्र भावेंचा त्या कार्यालयामध्ये जाऊन नागरिकांच्या तक्रारींवरून जो काही भ्रष्टाचार किंवा तिथे जी काही हलगर्जीपणा त्या याच्यामध्ये कामात केला जातो त्यावर त्यांनी जाब विचारला, आणि जाब विचारला म्हणून जर महिला अधिकाऱ्यांनी जर राग मनात धरून आणि खोटा विनयभंगाचा गुन्हा तक्रार दिली आणि मग लगेच पोलीस बांधवांनी ती दाखल करून घेतली, तर उद्या कुठल्याही नागरिकाला सरकारी कार्यालयात जर महिला पदावर असेल, तिथं त्या खुर्चीमध्ये असेल, तर तिला जाब विचारता येणार नाही. आणि असं जर झालं तर हे लोकशाहीला बाधक आहे. बरं, तुम्ही आज सरकारवाड्याला आल्यानंतर इथं जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे त्यांनी तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली? आमचं निवेदन घेतलं, परंतु मी शूटिंग काढत होतो तर त्यांनी शूटिंगसाठी मनाई केली. ते म्हणे मी कॅमेरासमोर बोलणार नाही. परंतु आताच मागे आपण त्या एक पोलीस आयुक्त साहेबांचा पण व्हिडिओ पाहिला की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, तुम्ही कुठे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पण व्हिडिओ तुम्ही काढू शकता. कारण तो व्हिडिओ काढण्यामागील जर आमचा हेतू शुद्ध आहे, पवित्र आहे, की फक्त पारदर्शकता असावी. कारण आज सरकारी कार्यालयांमध्ये काय होतं आहे, तुम्ही जर इन कॅमेरा नाही गेले आणि नंतर आरोप होतात, अरे यांनी दादागिरी केली, न विचारता मध्ये आले, मला अरेरावी केली, माझ्याकडे पैशांची मागणी केली, किंवा असे आरोप होतात. आणि जर महिला असेल तर असेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करायला आरोप होतात. मग आम्हाला ती सुरक्षितता म्हणून आता कधी कधी असं वाटायला लागलं डोक्याला कॅमेरे बांधूनच सरकारी कार्यालयात जायचं की काय. जर ही लोकशाही आहे, जनतेचं राज्य आहे आणि 140 करोड जनता ही या देशाची मालक आहे आणि हे अधिकारी आणि पुढारी जनतेचे सेवक आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकरता निर्माण केलेलं सरकार, त्यांनी लोकांकरता चालवलेलं सरकार. आणि जर समजा तुम्ही अशी जर मुस्कटदाबी करत असाल जर नागरिकांची, सामाजिक कार्यकर्त्यांची, तर मग लोकशाहीला अर्थ राहील का? लोकशाहीला हे बाधक आहे. म्हणून आपल्याला जर खरी लोकशाही जगायची असेल तर तुम्ही नागरिकांनी कुठलीही घटना असू द्या त्यामध्ये शूटिंग काढली पाहिजे, कुठलंही कार्यालय असू द्या, आणि शूटिंग काढली, जाब विचारला म्हणून कुठल्याही अधिकाऱ्याने खोटेनाटे आरोप करू नये अशी माझी या माध्यमातून मागणी आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.